नमस्कार. शेतकरी हवामान अंदाजाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र ह्या दोन्हीच्या टोकावर दोन चक्राकार दाब तयार झाले. या चक्राकार दाबामुळे वातावरण एकदम पूर्ण पावसाळी वातावरण दोन्ही समुद्रामध्ये तयार झालं आहे आणि याच्यामुळं महाराष्ट्राच्या ढगाळ वातावरण आणि 12 ते 18 या तारखेमध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज एशिया मॉडेल देत आहे. येणाऱ्या 3 दिवसांमध्ये मुंबई, पालघर, नाशिक या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे. तसेच जळगाव, संभाजीनगर, बीडचा काही भाग, अकलूज, नांदेड, जालना तसेच इकडं पाहायला असता जालना, खामगाव या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आहे. अमरावती या ठिकाणी देखील पुढील 3 दिवस चांगला जोरदार पाऊस आहे. आणि विदर्भ साईडला पाहिलं नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आहे. तसेच नांदेडमध्ये देखील पुढील 3 दिवसांमध्ये चांगला जोरदार पाऊस आहे. आणि इकडे पाहिलं असता सोलापूर, तुळजापूर या भागामध्ये सर्वसाधारण पावसाचा अंदाज आहे. चांगल्यापैकी पाऊस आहे. तर तसे पाहिलं असता शेतकरी मित्र 12 ते 6 पाऊस हा 12 ते 18 या तारखेमध्ये मुंबई, पालघर, पणजी, रत्नागिरी, नाशिक या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे. तर इकडे पाहिला तर जळगाव, अकोला, संभाजीनगर, बीड, सोलापूर, लातूर तसेच तुळजापूर, संभाजीनगर, धाराशिव, नांदेड, अकोला, अमरावती पूर्ण विदर्भ साईडला चांगला 18 तारखेपर्यंत एकदम जोरदार पाऊस राहणार आणि जळगाव, संभाजीनगर, बीड या ठिकाणी देखील पुढील 6 दिवस चांगला जोरदार पावसाचा अंदाज आहे. असता 12 तारखेला अकलूज, सोलापूर, लातूर, बीड, अहमदनगर, संभाजीनगर, मालेगाव या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस आहे. तसेच जालना, पुसद, नांदेड, अकोला इकडे पाहिला असता नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी 12 तारखेला चांगला जोरदार पाऊस आहे. हाच पाऊस शेतकरी मित्र 13 तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे. लोणार, नांदेड, हैदराबाद पाहिला असता इकडं संभाजीनगरचा काही भाग, मुंबई, रत्नागिरी या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. हाच पाऊस शेतकरी मित्रांनो जवळजवळ 15 तारखेला पावसाचे प्रमाण थोडे वाढण्याचा अंदाज आहे. 15 तारखेला मुंबई, रत्नागिरी, पालघर या ठिकाणी, नाशिक, मालेगाव या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस आहे 15 तारखेला. आणि 15 तारखेला हा पाऊस मालेगाव, जळगाव, नंदुरबार, खंडवा, अकोला, संभाजीनगर, अहमदनगर, बीड या ठिकाणी चांगला 15 तारखेला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. अकोला, अमरावती, पुसद, नांदेड या भागामध्ये देखील एकदम जोरदार असा पाऊस आहे. पाहिला इकडं चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी देखील 15-16 तारखेला एकदम जोरदार असा पाऊस आहे. तर 15 तारखेला पुसद, अकोला, खंडवा या ठिकाणी एकदम तुफान असा एकदम जोरदार पाऊस आहे. 15 तारखेला नांदेड, संभाजीनगर, परभणी, हिंगोली या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस आहे. लातूर या ठिकाणी देखील 15 तारखेला आणि 16 तारखेला देखील शेतकरी मित्रांनो जवळजवळ 16 तारखेला पाहायला असता जळगाव, खंडवा, संभाजीनगर, बीड, मालेगाव, वडवणी या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे. आणि मुंबई, पालघर या ठिकाणी देखील 15-16 तारखेला एकदम जोरदार पाऊस आहे. हा पाऊस शेतकरी मित्रांनो जवळजवळ 16 तारखेला मुंबईमध्ये एकदम मुसळधार टाईप पाऊस पडणार आहे. इकडे पाहिला असता मुंबई, पालघर या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस आहे. नाशिक, नंदुरबार या ठिकाणी देखील एकदम रेड ऑरेंज असा दिलेला आहे. तसेच संभाजीनगर, पैठण, अहमदनगर, बीड या ठिकाणी देखील 16 तारखेला एकदम जोरदार असा पाऊस आहे. तर हा पाऊस तुम्हाला जवळजवळ बीड, लातूर, संभाजीनगर, पैठण, नांदेड या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस 16 तारखेला राहणार आहे. आणि हाच पाऊस 16 तारखेला संध्याकाळी पाऊस बीड, लातूर तसेच नांदेड, परळी, खंडवा, अकोला, अमरावती, पुसद या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस हा 16 तारखेला रात्री देखील राहणार आहे. आणि हाच पाऊस 17 तारखेला देखील शेतकरी मित्रांनो अकोला, लोणार, पुसद, नांदेड या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे 17 तारखेला. आणि इतर जिल्ह्यांमध्ये पाहिला असता जळगाव, मालेगाव, संभाजीनगर, बीड या ठिकाणी तुरळक पाऊस 17 तारखेला राहण्याचा अंदाज आहे. परंतु हा पाऊस 17 तारखेलाच रात्री मालेगाव, जळगाव, संभाजीनगर, बीडचा वरील भाग्यावर राहील. जालना, अकोला, अमरावती या ठिकाणी एकदम जोरदार अतिजोरदार पाऊस राहणार आहे. पुसद, नांदेडमध्ये एकदम जोरदार ढगफुटी सदृश पाऊस होण्याचा अंदाज आहे 17 तारखेला रात्री.
आणि विदर्भ साईडला पूर्ण 17 तारखेला रात्री एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. हाच पाऊस शेतकरी मित्र जो 18 तारखेला नंदुरबार, मालेगाव, संभाजीनगर या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. आणि मुंबई, पालघर या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आणखीन नवीन-नवीन रोजचे रोज नवीन-नवीन व्हिडिओचे अपडेट आल्यानंतर आपणास रोजचे रोज व्हिडिओ आपणास आपण पाठवत जाऊ. तरी आपल्या चॅनलला आपण नवे असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ वाटला तर व्हिडिओ फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.